बघा आज आपला पर्सेंटेजचा लास्ट व्हेरिएबल बेस्ड क्वेश्चनचा हा लास्ट दिवस आहे. त्यानंतर आपण लगेचच प्रॉफिट अँड लॉस या टॉपिकला स्टार्ट करणार आहे. आता याच्यामध्येही अजून आता हे तर व्हेरिएबल बेस्ड झाले, प्रत्येक वेळेस काही व्हेरिएबल बेस्डच येईल असं नाही. नॉन व्हेरिएबल बेस्ड पण ॲडव्हान्स क्वेश्चन असतात, ते पण आपल्याला करावे लागतील. पण आता आधी एकदा हे व्हेरिएबल बेस्डचा सगळा कारभार संपून टाकल्यानंतर आपण पुन्हा ॲडव्हान्स सेपरेट फक्त नॉन व्हेरिएबल बेस्डला पण स्टार्ट करू. ओके, मग आपण मला वाटतं याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपले हे क्वेश्चन झालेलं आहे ना. हा झाला होता ना. कितीपर्यंत आलो आपण? 60 पर्यंत आलो होतो. 60 क्युबाइड वगैरे झालेले झालाय का? हा 60 हा झाला होता का नाही? झाला होता. चल, हा आपला आधीच झाला होता. इन 1 liter ऑफ मिक्सचर अल्कोहोल अँड water is X%, the amount of that must be added to the mixture so that the percentage of water in the given mixture x/2 झाला होता नाही. x/2 म्हणजे x असेल x/2 झाला होता इथं. म्हणजे आपण पाहिलं होतं इथं 0 होतं, म्हणजे 1:1 याचा रेशो आला होता. 1:1 म्हणजे इकडं जर 1000 असेल तर इकडं पण किती ml ॲड करावं लागेल? 1000 करावं लागेल. तर आपण हे ऑलरेडी पाहिलेलं आहे. इसको बदल देता हूँ, जरा ब्लैक ले लेता हूँ और एक बार रेड ले लेता हूँ. तर हा झाला होता. हा करा बरं सॉल्व फटाफट. मग इन अ क्लास रेशो ऑफ बॉईज अँड गर्ल्स हा पण झालेला आहे आपला बहुतेक, का नाही झालेला? इन अ क्लास द रेशो ऑफ बॉईज नाही झालेला, हा नाही झालेला, तो दुसरा होता, त्याला जास्त वेळ गेला होता आपला, तो वाला क्वेश्चन होता, तो पण आहे रिपिटेशनमध्ये इथं. इन अ क्लास द रेशो ऑफ बॉईज अँड गर्ल्स इज A:A+1 असं आहे बरं काय. A:A+1. 60% of students are girls. If the total number of students is 90, आता 60% गर्ल्स आहे म्हटलं तर बॉईज किती पर्सेंट असणार आहे इथं? 40. इफ द नंबर ऑफ स्टुडंट इज 90, देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एचा चौथा पॉवर -16. करा बरं सॉल्व. एकदम बेसिक क्वेश्चन आहे हा. पर्सेंटेज दिलेले 0 0 0, काहीच नाही याच्यात कॅल्क्युलेशनला, म्हणजे रेशोच दिलेला आहे आपल्याला डायरेक्टली. आलं का? आया नाही आया? इन अ क्लास द रेशो ऑफ बॉईज टू गर्ल्स, म्हणजे हे बॉईज आहे आणि हे गर्ल्स आहे, आणि 90 टोटल आहे म्हटलं. मग 9 चौक इथं किती होणार आहे? 36, आणि 9 सख इथं होईल 54. म्हणजे याला भाग जर दिला तर हेच रेशो भेटणार आपल्याला. 20 दुनी 40, 20 त्रिक 60, 2:3. मग याची व्हॅल्यू 2 आहे आणि 2 + 1 3 होईल. मग 2चा चौथा घात 16 आहे. 16 - 16 किती होणार आहे इथं? 0. हा आपला ऑलरेडी झालेला आहे. त्याच्यामध्ये एक मिस्टेक अशी होती की आपण काय करत होतो माहिती आहे का, आपण रेशोमध्ये काय करतो ती मिस्टेक आहे. म्हणजे तुम्हाला ते आणि हे जर लिंक करायचं असेल, कारण आपण तो जरा 2 वेळा चुकल्यामुळे आपण थोडा फास्ट सॉल्व केला होता आणि शेवटची कन्सेप्ट मिस झाली होती. शेवटची कन्सेप्ट काय होती ते मी तुम्हाला फक्त यात सांगतो. आपण यांनी याला डिवाईड केलं होतं, बरोबर? यांनी याला डिवाईड केलं होतं आणि डिवाईड केल्यानंतर असं समथिंग काहीतरी इथं हे आलं होतं, म्हणजे 15A -63 64 असं काहीतरी आलं होतं. इथं 5A होतं सॉरी, आणि इथं 15A + 64 होतं. आता कन्सेप्ट काय असते, जर समजा आपण असं पाहिलं, काय पाहिलं की समजा रामचं वय 6 आहे, म्हणजे राम आणि श्यामच्या वयाचा रेशो हा 6:5 आहे. 6 वर्षानंतर म्हणलं की आपण काय करतो, हे 6x आणि हे 5x घेतो, आणि हे 6 वर्षानंतर हे असं होतं, आणि मग आपल्याला काहीतरी सांगितलेलं असतं की नंतरचा रेशो 7:8 झाला. मग ह्या केसमध्ये काय झालं माहिती आहे का, ह्या दोघांमधला डिफरन्स आपल्याला दिलेला होता. तो डिफरन्स आता तुम्ही आधी पाहिलेला आहे. ज्यांनी आता समजा जे ऑफलाईन आहे त्यांना हा ऑलरेडी माहिती आहे, जे ऑनलाईन डायरेक्ट हाच व्हिडिओ बघतायला आधीचा बघावं लागेल ह्या क्वेश्चनसाठी, तेव्हा कळेल. मग आता ह्या दोघांमधला जो डिफरन्स आपल्याला इथे दिला होता 13,500, आणि मग इथे हे दिलं तर खाली सम 31,000, म्हणजे ही जे आहे ना हा रेशो दिलेला होता नंतरचा आपल्याला, आणि ही जे आहे ना सम ऑफ रेशो होता हा, आणि हा डिफरन्स ऑफ रेशो होता. पण डिफरन्स ऑफ रेशोची व्हॅल्यू एवढी होती आणि सम ऑफ रेशोची व्हॅल्यू एवढी होती, म्हणून आपण ह्या केसमध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं होतं आणि याची व्हॅल्यू आपल्याला त्या केसमध्ये 2 भेटली होती. तर ही कन्सेप्ट एक लक्षात ठेवा. आपण काय करत होतो, आपलं चुकलं कुठं होतं तर आपण सम ऑफ रेशोने डायरेक्ट 31,000ला डिवाईड करत होतो.
तर डायरेक्ट 31,000 डिवाईड होत होतं का? ते भागच जात नव्हतं आपल्याला. 2-3 वेळा आपण ट्राय केलं होतं, तर ते भाग जात नव्हता. तर ही इथं एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे, त्यामध्ये ॲड करा. आता हे तुम्हाला मी डबल का सांगितलं माहिती आहे का? आता तुम्हाला आज पर्सेंटेज आपलं संपणार आहे, संपलं की तुम्हाला त्याची एक PDF देतो मी. ती सगळी आता उद्या आणि परवा 2 दिवस तुमच्याकडे आहे सुट्टी, म्हणजे आता उद्या आपण सुट्टीच ठेवणार आहे आणि रविवारी पण सुट्टी आहे. मग 2 दिवसात तुम्ही ते 50 क्वेश्चन प्रामाणिकपणे जर रिपीट सोडवले तर तुम्हाला ह्या 5 लेक्चरचा फायदा आहे. जर तुम्ही डबल नाही सोडवले, 0 बेनिफिट होणार आहे, सगळे विसरणार आहे परत तुम्ही. आणि हाय किती क्वेश्चन? ते 75 क्वेश्चन आहे. तर तेवढे पूर्ण सॉल्व करायचे 2 दिवसात. वाटल्यास ग्रुपमध्ये सॉल्व करा, जास्त टाईमपास होणार नाही. म्हणजे एखादा आला नाही की लगेच शेजारी पाजारी तुम्ही डिस्कस करून त्याला सॉल्व करू शकता 1-2-2.5 तासामध्ये जिकडं तिकडं. मग हा आपला झाला होता. मग आता हा सॉल्व करा फटाफट. इन अ स्कूल 40% ऑफ स्टुडंट्स आर X minus 10% girls and X plus 10% are boys voted for me. If the percentage of vote I got was 552%, then find the number of votes of the boys given to me if the total number of students in a school was 800. करा मग सॉल्व फटाफट. बेसिक आहे हा पण, एवढा काही कॅल्क्युलेशन्स आणि इथून पुढे सगळे साधे क्वेश्चन आहे ज्यामध्ये जास्त डोकं लावायची गरज नाही. तोंडी होऊ शकतो असा क्वेश्चन आहे हा. इन अ स्कूल 40% ऑफ द स्टुडंट्स आर गर्ल्स, X minus 10% girls and X plus 10% boys voted for me. If the percentage of vote I got was 52%, then find the number of votes of the boys given to me if the total number of students in school was 800. आणि रोज एवढे तरी प्रेझेंट राहा. आज आले, उद्या नाही, उद्या आले, परवा नाही. मामाच्या गावाला निघल्यावर कधी निघायचं, कधी घरी राहायचं. पढ़ाई है ना, ये टाइम पास थोड़ी ना चल रहा है यहाँ. नाच गाना थोड़ी है यहाँ पे, पढ़ाई है, मेंस की है, अच्छी है. आणि एवढे डिफिकल्ट पण नाही आहे क्वेश्चन. याच्यापेक्षाही डिफिकल्ट नॉन व्हर्बलमध्ये पण येतात, याच्यापेक्षा पण डिफिकल्ट. हे तर बेसिक आहे सगळा पार्ट. शुभम बी गेटला जातो, कधी गेटहून येतो, काय करतो गेटला काय माहिती. चांगला अभ्यास करा बेटा, सगळे पोरं लागायले. सिंपल आहे ना, एवढं आपल्याला इथं डोकं लावायची गरज नाही. बघा काय म्हटलंय, टोटल नंबर ऑफ स्टुडंट 800. जर 800 स्टुडंट आहे, 40% गर्ल्स आहे म्हटलं, तर 8 चौक 32 होईल. आता हे काही कॅल्क्युलेट करत बसायची गरज नाही आपल्याला, आहे ना. 8 चौक 32 म्हणजे 320 गर्ल्स होईल, 8 सका 48, 480 बॉईज होईल. आता 320 गर्ल्स आहे, 320 कोण आहे? गर्ल्स आहे. 40% ऑफ गर्ल्स म्हटलेलं आहे.
बॉईज किती आहे म्हटलं त्यांनी, बॉईज आपल्याला भेटले 480, बॉईज भेटले 480 बरोबर. आता टोटल मतदान जे पडलेलं आहे ह्या भाऊला 52% पडलेलं आहे. इफ द पर्सेंटेज ऑफ वोट आय गॉट 52% म्हटले, मग 50% किती होईल रे, 400 होईल. आता 52% म्हणजे 2% 16, 416 होईल काय बरोबर. म्हणजे इथं भेटणारे 416, इकडं बघा 416 भेटले. आता काय झालं, टोटल नंबर ऑफ बॉईज 320 होते, गर्ल्स 320 होत्या. आता गर्ल्सने किती मतदान केलं होतं, पुढं एक्स मायनस 10% ऑफ गर्ल्स, म्हणजे इथं येईल एक्स मायनस 10% ऑफ गर्ल्स, एवढं मतदान केलं. बॉईज किती होते, बॉईज एक्स प्लस 10% ऑफ दी बॉईज. आता बॉईजने एक्स प्लस 10% बॉईजने याला मतदान केलेलं आहे. झालं, याला सॉल्व करा, सिम्प्लिफाय करा. गर्ल्सचं मतदान बॉईजचं मतदान इक्वल टू 416 बरोबर. मग इथं काय होणार आहे, बरं शून्य कटला, हा शून्य कटला, इथं 3.2x झालं, मायनस 32 झालं, प्लस 4.8x झालं, शून्य शून्य कटला 4.8x झालं, प्लस 48 झालं, इक्वल टू 416. आता इथं मायनस झालं तर इथं प्लस झालेलं आहे. जर समजा 48 मधून 32 गेले तर खाली किती राहिलं रे, 48 मधून 32 16, आणि हे 48 आणि 32 किती झाले, 48 50 80 झाले का, म्हणजे 8.0x झालं, इक्वल टू 416. हे 16 16 कटले, म्हणजे इथं राहिले 400, 400 भागिले 8 बरोबर x, 8 45 50 झाले, एक्सची व्हॅल्यू 50 भेटली. मग आता बॉईज जे होते 50 प्लस 10 म्हणजे 60% बॉईजनं याला मतदान केलेलं आहे. मग आपल्याला विचारलं की किती बॉईजने, फाइंड द नंबर ऑफ वोट बॉईज गिवन टू मी. म्हटलं बॉईजने किती मतदान केलं सांगा म्हटलं. मग 60% ऑफ 480 करा, म्हणजे किती भेटेल, 20 त्रिक 60, 20 पंचे 100, 5 9 45, 3 उरले 5 सक 30, 6 त्रिक 18, 9 त्रिक 27 आणि 28, 288. क्लिअर आहे, कोई डाऊट आहे, ज्याला लिहून घ्यायचं त्याने लिहून घ्या फटाफट, ज्याला लिहून घ्यायचं त्याने लिहून घ्या. एकदम बेसिक आहे का नाही. आता ही स्पीड वाढली पाहिजे, अजून अजून वाढली पाहिजे स्पीड तुमची, अंडरस्टँडिंगची स्पीड. तुम्ही 2 वेळा सॉल्व करा, मग स्पीड बघा तुमची कशी वाढलेली असते. आणि नवीन मग क्वेश्चन एखादा सॉल्व करा, नवीन बी सॉल्व करू शकता तुम्ही, चांगल्या पद्धतीने क्लिअर होतात आयडिया. झालं, 3 टॉपिक झाले की एक परीक्षा बी घेऊ आपण याच्यावर, 3 टॉपिकला. झालं, चल घ्या मग. आज काय जास्त क्वेश्चन नाही, फटाफट सॉल्व करायचे बघा. इन अ टेस्ट मुकेश गॉट x minus 6% of the total marks and failed by 40 marks, while Sushil got 2x minus 12% of the total marks, which were 20 more than the passing marks. If the total marks in the test is 250, then find the marks obtained by Mukul. बेसिक आहे, आपण एकदम फटाफट सॉल्व करा, फटाफट सॉल्व करा. पास पास शिकवलेलं ना तुम्हाला, पास
पास इक्वल टू पास करायचं, इथं संपलं, काहीच नाही. पर्सेंटेजमध्ये शिकलेलो आपण 14, 15, 16 नंबरचे क्वेश्चन. पास पास, जितने पास उतने पास. देन फाइंड मार्क्स ऑब्टेन बाय मुकुल. 30. एक जण म्हणते 30 आहे, पण मी बघितलेलं नाही आन्सर, आता बघावं लागेल कॅल्क्युलेट करून. एक्सची व्हॅल्यू 30 आली. 30 मायनस 6. फाइंड द मार्क्स ऑब्टेन बाय मुकुल म्हटलंय ना. मुकुल गॉट एक्स मायनस 6. 30 मायनस 6 24% होईल. मग याच्या 25 10 250, 25 10 250, 25 चौक 100, 60 मार्क येईल. मग 30 नाही येणार. एक्सची व्हॅल्यू 30 आली म्हटलं, सॉरी 60 येईल. 60 आलं का रे सगळ्यांचं? किती आलं? 60 यायला पाहिजे. मग 250 मार्क्स आहे टोटल. 250च्या एक्स मायनस 6% मार्क्स पडलेले मुकुलला, आणि तो फेल झाला म्हटलं 40 ने, म्हणजे प्लस 40 झाले असते तर पास झाला असतं. वाईल सुशील गॉट 250च्या 2x% मार्क्स सुशीलला पडलेले, 2x मायनस 12% पडलेले सुशीलला, आणि तो विच इज 20 मोर दॅन म्हटले, पासिंगपेक्षा 20 जास्त आहे म्हटलं. म्हणजे हे काय झालं असतं, तर इथं 2.5 झालं असतं. 25 दुनी 50 म्हणजे 5x झालं असतं. मायनस 25 गुणले 12, 25 10 250, 25 दुनी 50 म्हणजे 300 आलं असतं. म्हणजे इथं 30 आलं असतं, पण हे मायनस 20 आहे पुन्हा पुढं, बरोबर. याला सिम्प्लिफाय केल्यावर हे भेटलं आपल्याला. आणि इथं काय होतं रे, सिम्प्लिफाय केल्यावर हे काय भेटेल, 2.5x मायनस 25 सख 150, म्हणजे इथं 15 होईल का, 15 प्लस 40 होईल. म्हणजे आता हे होईल 2.5x. 40मधून 15 गेले तर किती राहणार आहे इथं, 25 राहील. 25 5 30 10 40. आणि इथं काय होईल 5x, हे मायनस 30 आहे, मायनस 20 आहे, म्हणजे काय होईल इथं मायनस 50 होईल. मायनसचं इकडं आल्यावर प्लस होईल. 75 बरोबर 5x मायनस 2.5x 2.5x भेटेल. म्हणजेच 75 भागिले 2.5 बरोबर x भेटला. 25 त्रिक 75, एक्सची व्हॅल्यू 30 आली. मग 30 मायनस 6% मुकुलला पडलेले, म्हणजेच मुकुलला 24% पडले. 24% कशाच्या, 250च्या. 0 0 कटला, पुन्हा इथं भाग गुणलं तर आपल्याला भेटलं मुकुलला किती मार्क्स पडले असणार आहे, 60. क्लिअर आहे. लिहून घ्यायचं असलं तर लिहून घ्या. पास इक्वल टू पास करायचं होतं. आता इथं जागच्या जागेवर बी कटते बऱ्याच व्हॅल्यू. एक्स इथंच भेटतो, 250 जागेवर कटतं. हे प्लस मायनसचं बी मायनस करू शकता तुम्ही, फटाफट सॉल्व होतं. पण मी आता सगळ्या स्टेप्स याच्यासाठी घेतल्या की तुमच्या कन्सेप्ट क्लिअर व्हावं. झालं, घेतला फोटो काढून, चलो करा मग हा सॉल्व. A student got 40% marks and failed by x plus 5 mark. Same question. Another student got 66.66% marks and scored x minus 5 marks more than that of the pass marks. If the maximum marks of the exam were 300, then find the passing marks in the examination. इथं ऑप्शन ये बरं का, ये ऑप्शन इकडे गेलाय आपला 180, नंतर 175, 150, 165. बेसिक आहे, सेमच आहे. हा पण आता हा नाही सॉल्व करून दाखवणार मी, तुम्ही सॉल्व करा याला फटाफट. 40% पडले तर x प्लस 5 मार्काने फेल झाला, म्हणजे 40% प्लस x प्लस 5 पास झाला असता. आणि दुसऱ्याला 66 पडले तर त्याला x मायनस 5 मार्क्स हे पासिंगपेक्षा जास्त आहे. पास करायचं, पास इक्वल टू पास. निकालो फटाफट. आज ज़्यादा क्वेश्चन है नहीं और ज़्यादा डिफिकल्ट भी नहीं है.
आणि तुम्हाला वाटला एखादा पॅटर्न आणखीन वेगळा घ्यायचा आहे तर तो बी घेऊ आपण, पण 1 बाय 1 एका दिवसात सगळं नाही खाता येणार. व्हेरिएबल बेस झाला नॉन 165 करा, सॉल्व करा. बाकीचे आलं का रोहित? किती आलं जयेश? 66.66ला फ्रॅक्शनमध्ये लिहा. 66.66 म्हणजे किती? 2/3 2/3 ऑफ 300 डायरेक्ट मार्क्स भेटतात. प्लस एवढे मायनस एवढे, सॉरी मायनस प्लस केलं की इक्वेशन भेटतं. 2/3 ऑफ 300 मायनस x मायनस 5 इक्वल टू 40% म्हणजे किती रे? 2/5 ऑफ 300 प्लस x प्लस 5. सॉल्व करा, याला सिम्प्लिफाय केलं तर x भेटल. झालं? आलं का जयेश? का नाही? 175 आलं तुझं. 165 यायला पाहिजे ना सगळ्यांचं. ते आलं. बहुमतात चालावं लागेल की नाही सरकार? अल्पमतात कसं चालन? सॉल्व करा याला, एक्स भेटल. काहीतरी चुकलं असेल. 66.66% पडले आणि एवढे जास्त पडले म्हटलं. आणि इथं 40% पडले आणि एवढे कमी पडले. 40% कमी पडले होते म्हणून ॲड केले, जास्त आले म्हणून मायनस केले. मायनस प्लस चुकला असेल. हे बघा, हे मायनस प्लस मायनस होतं, मायनस मायनस प्लस होतं. सेम आहे क्वेश्चन. करा सॉल्व फटाफट. In an examination, a student must get x plus 6% of the marks to pass. A student who get 37.5% marks fail by 36 marks. If the total marks of the examination is 800, then find the x% of 225. एकदम बेसिक आहे. आपण पटापट ट्राय करायचा. पटापट, एकदम फटाफट पटापट. तीनचा चौथा पावर आले सगळ्यांचं. बयाजी आ गए की नाही? क्या कर रहे हो आप? हुआ की नाही? झालं का? मग कशाला थांबायचं? चला पुढचं. सुष्मिता रिक्वायर्ड x minus 4% to a pass. Same question is, she get 196 marks and fall short by 20 marks. तिला 20 मार्क्सचा शॉर्ट बसला. मग तेवढे जर पडले असते तर पास झाले असते. If the maximum value is 600, then find the value of x. करा मग सॉल्व फटाफट. Sushmita required x minus 4% to a pass. She get 196 marks and shortfall by 20 marks. किती सोपा आहे माहित ना? 20 मार्क्स. वीस मार्क्स बरोबर x मायनस 4% होईल नाही तर सरळ सरळ. एवढा मार्क तिला पाहिजे पास होण्यासाठी. आणि हे म्हणजेच 20 आहे. म्हणजे हे इक्वल टू हे कॅल्क्युलेट करायचं होतं. किती आलं? 40. 40 तर आहे नाही. 40 म्हणजे 36 येईल ना एक्सची व्हॅल्यू. 36 नाही, व्हॅल्यू ऑफ एक्स म्हटलं ना. एक्स मायनस 4% आहे ना.
40 तर ऑप्शनच नाही आहे. 40 झालं सगळ्यांचं. 36 आलं. 36 यायला पाहिजे मग त्या केसमध्ये. सुष्मिता रिक्वायर्ड एस -4% टू अपा. सी गेट 196 मार्क्स अँड फॉल शॉर्ट बाय 20 मार्क्स. म्हणजे तिला 196 पडले आणि 20 मार्क्स लागत होते. द मॅक्झिमम व्हॅल्यू इज 600. आता 600च्या किती टक्के होतं? 20. 600च्या डायरेक्ट 20% काढू ना आपण. इफ देन द मॅक्झिमम, हां 600च्या किती टक्के? 20 नाही घ्यावं लागणार आपल्याला. 196 + 20 करावं लागेल. तर 6, 9, 10, 11, 216 झाले. 216 भागिले 600 करावं लागेल गुणिले 100. म्हणजे एवढे पासिंग पर्सेंटेज आहे. म्हणजे 6 झालं. 6 सायंत्रिक 18, 3 उरले 6, 6, 36. म्हणजे इथं 36% पास आहे. आता 36% म्हणजे x - 4% बरोबर 36 आहे ना. तर एक्सची व्हॅल्यू काय यायला पाहिजे? इथं 40 यायला पाहिजे. म्हणजे हे चुकतंय. एक्सची व्हॅल्यू काय यायला पाहिजे? 40 यायला पाहिजे. क्लिअर आहे? करा मग सॉल्व. अ रिडक्शन ऑफ x - 10% द प्राइस ऑफ शुगर. आता हे मला वाटतं झालं आहे का? नाही झालेलं. अ रिडक्शन ऑफ x - 10% इन द प्राइस ऑफ शुगर where x is equal to product of the root of the quadratic equation whose roots are the reciprocal of the root of the equation 30x square minus 11x plus 1 enable a purchaser to obtain 3 kg more for rupees 120. The original price per kg of sugar is. तर शुगरची ओरिजिनल प्राइस सांगा म्हटलं. आता प्रोडक्ट ऑफ रूट काय असते? तर क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये प्रोडक्ट ऑफ रूट असते ए सी, म्हणजे ए इंटू सी. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर हे असं असेल क्वाड्रेटिक x² - bx + c = 0, तर प्रोडक्ट ऑफ रूट असते. प्रोडक्ट ऑफ रूट काय असतं बघा? प्रोडक्ट ऑफ रूट्स असते ए सी. अँड सम ऑफ रूट्स काय असतं माहिती आहे का? सम ऑफ रूट्स काय असतं माहिती आहे का? सम ऑफ रूट्स हे लक्षात ठेवा. सम ऑफ रूट असते इक्वल टू -b/a -b/a. हे असतं सम ऑफ रूट्स. सम ऑफ रूट असते -b/a आणि प्रोडक्ट ऑफ रूट काय असते? ए सी. A reduction of x - 10% in the price of sugar where the x is equal to product of the root of the quadratic equation whose roots are the reciprocal of the roots of the equation 30x square minus 11x plus 1 equal to 0 enable the purchaser to obtain 3 kg more sugar for the 120. The original price per kg of sugar is. रिडक्शन झालं तर काय सांगितलं आपण? रिड्यूस्ड प्राइस भेटते आणि ओरिजिनल काढायला सांगितलेली जाते. आणि इन्क्रीज झाला असतं तर मग इन्क्रीज्ड प्राइस भेटली असती, ओरिजिनल काढायचं सांगितलं असतं. करा सॉल्व करा फटाफट. आलं किती? आलंय आलंय आलंय. एक तर आलंय. याचे रूट काय पडले? सिंपल आहे ना. याला सॉल्व करा ना. 3x² - 11x + 1 = 0. 30 × 30 मायनस मायनस 6 × 5 = 30, 6 × 5 = 11 +6 +5 बरोबर. पण इथे डिवायडेड बाय किती असणार आहे? 30 असणार आहे. शिकवलेलं आहे नाही. म्हणजे याचे रूट काय पडले? 6 × 6 = 6, 5 × 30, 5 × 5 = 5 × 30, 1/5 आणि 1/6 रूट पडले याचे.
आता याचा रेसिप्रोकल केला, व्यस्त केलं तर उलटं होईल. हे काय होईल, 5/1 होईल, 6/1 होईल. म्हणजे दुसरं जे इक्वेशन आहे याचे रूट पडणार आहे 6, 5. मग इथं काय म्हटलंय, रिडक्शन ऑफ x - 10% इन द प्राइस ऑफ द शुगर वेअर x इज द इक्वल टू प्रोडक्ट ऑफ द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हटले, हुज रूट आर द रेसिप्रोकल ऑफ द रूट ऑफ द इक्वेशन. मग याच्या रेसिप्रोकल केल्यावर रूट भेटले 6, 5 आणि याचा प्रोडक्ट केला तर 30 भेटला आपल्याला. कारण प्रोडक्ट ऑफ रूट काय असते, प्रोडक्ट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असते, तर प्रोडक्ट ऑफ रूट असते. मग याचा रूट किती होईल, 6 पंचे 30, म्हणजे एक्सची व्हॅल्यू भेटणार आपल्याला 30. मग एक्स बरोबर 30 आहे, तर 30 - 10 म्हणजे किती टक्के झालं, 20%. आता 120च्या जर 20% काढलं तर काय होणार आहे, 120च्या 20% किती होईल, 24. 30 - 10 24. आता 24 रुपयाने प्राइस कमी झाली, म्हणजे 24 रुपये त्याचे वाचले असते, पण त्याने काय केलं, ह्या 24 रुपयात 3 किलो काय जास्त आणलं, शुगर जास्त आणले. मग त्याला किती रुपयाचा भाव पडला, तर 8 रुपयाचा पडला. हे 24 रुपये वाचले असते ना त्याचे, जर त्याने एक्स्ट्रा शुगर नसती घेतली, घरून क्वांटिटी फिक्स करून गेला असता, क्वांटिटी 10 किलो आणायची, अशी जर क्वांटिटी फिक्स करून गेला असता तर काय झालं असतं, भाव कमी झाला ना त्याचा 20%ने, तर 20% पैसे वाचले असते त्याचे. पण त्याने काय केलं, क्वांटिटी फिक्स नव्हती केली त्याने, पैसे फिक्स केले होते. म्हणजे 100 रुपयाचं आपल्याला घेऊन यायचं आहे, जसं इथं 120चं घेऊन यायचं आहे. मग 120 मध्ये त्याला काय झालं, 24 रुपये जे वाचणार होते, ह्या 24 रुपयामध्ये 3 किलो साखर एक्स्ट्रा भेटली, म्हणजे त्याला रेट भेटला 8 रुपये किलो. पण हा जो रेट आहे ना, हा रिड्यूस्ड रेट आहे, म्हणजे प्राइस कमी झाल्यानंतरचा. मग आता 8 बरोबर ओरिजिनल प्राइसच्या किती टक्के, 80%, कारण 20%ने तर रेट कमी झाला. मग आपल्याला विचारलं 100 बरोबर किती, तर मग हे काय होणार आहे, 8 × 10 80 होतं, 10 × 10 100 होईल. तर ओरिजिनल रेट किती असणार आहे, इथं 10 रुपये असणार आहे. आन्सर असेल सी. भैयाजी चुकलं तुमचं, आन्सर काय असणार आहे, सी असणार आहे. क्लिअर आहे, कोई डाऊट आहे इसमें. आता कधी कधी काय होतं, भाव वाढला असता तर मग तरी 20% काढला असता आपण, आणि मग हे 8 जे आहे ना, हे इन्क्रीजड प्राइस भेटले असते. 8 बरोबर समजा 20% वाढला असता, तर 8 बरोबर 120 झाला असतं. मग इथं 100 बरोबर किती, ओरिजिनल प्राइस भेटली असती. कळलं का, इन्क्रीज डिक्रीज मधला फरक. तर हे प्रॉफिट अँड लॉस मध्ये क्लिअर पाहिजे तुमचं. एकदा घ्या लिहून फटाफट. लिखे जो खत तुझे, झालं. चलो घ्या मग पुढचा. The wheat of increased by X% as the result the family decreased the consumption by X%. If the expenditure of the family of wheat decreased by 4%, then find the value of X. Basic आता आपण ट्राय करा फास्ट. The price of wheat increased by X%. As the result, the family has decreased its consumption by X%. The expenditure of the family on wheat is decreased by 4%, then the find the value of X. तसं ऑप्शनमधून गेलं तर सेकंदातच येऊन जाईल. समजा 110 झालं असतं, इकडे बघा 110 झालं असतं आणि 90 झालं असतं, तर 1199 झालं असतं, म्हणजे 1% डिक्रीज झालं असतं. हे तर चालणार नाही. 25 असतं तरी तर 125 झालं असतं आणि इथं 75 झालं असतं. याचा आन्सर कुठंतरी 96 यायला पाहिजे, म्हणजे त्याच्या आसपास. मग काय होईल रे इथं, 96 म्हणजे आता इथं 9600 यायला पाहिजे ना, पॉईंटमध्ये कर घेतला असतं तर
चलो इसको क्या करते हैं हम, 5 5 5 5 25 करून टाकू, 4 5 4 4 करू, 4 चौक 16. आता काय होईल, 5 3 होईल, 5 त्रिक 15, 16 96 15. गुणाकार करून बघायचा, 125 गुणिले 75 किती येते, 20 आलंय का, 20 म्हणजे इथं आला असतं 120 आणि झाला असतं 80, 12 8 96. हां, कशाला डोकं लावायचीच गरज नव्हती खरं तर. क्लिअर आहे. नाही तर 1 into 1 घ्या, नाही तर मग तुम्हाला मांडत बसावं लागेल. एक्स प्लस 100 प्लस एक्स बाय 100, आणि इथं काय आलं असतं 100 मायनस एक्स बाय 100 इक्वल टू 0.96 झालं असतं, 96%. डायरेक्ट मग इथं एक्स भेटून जाईल तुम्हाला. पण हे कशाला करत बसता कुठाने, डायरेक्ट सॉल्व करा ऑप्शनमधून, ट्राय करा. मग हा तर खूप वेळा सांगितलं तुम्हाला. आता मी फ्रॅक्शनवाला इन्क्रीज डिक्रीजवाला, इफ द न्युमरेटर ऑफ द फ्रॅक्शन इन्क्रीज्ड बाय x% and the denominator increased by x plus 150%, the resultant fraction is 5/12. If the original fraction is 5/10, the value of 12.5% of x, 12.5% of x. ओके, इथं एक लक्ष द्या, 12.5% ऑफ एक्स नाही, देन द व्हॅल्यू ऑफ एक्स काढा. इथं चुकलं होतं हे क्वेश्चन, पुस्तकात सेम रिपीट केलेलं आहे, तर पुस्तकात पण सेम चुकलेलं आहे, म्हणून आपण त्याला करेक्शन करून घेऊ. डायरेक्ट सोडवा शिकवलेलं आहे तुम्हाला आता, आणि सेम क्वेश्चन झालेला आहे आपला. याचा आन्सर बी सांगतो तुम्हाला तुम्ही सांगितल्यावर. सिंपल सांगितलं होतं तुम्हाला मी. द रिझल्टंट फ्रॅक्शन 5/12 आहे, ओरिजिनल 5/8 होता, 8/5 होऊन जाईल. डायरेक्ट उलटं करायला फक्त, 4 2 8 4 3 12, 5 5 बी कटले, 2/3 भेटलं. आता हे 2/3 म्हणजे या दोघातला जो डिफरन्स आहे तो 1चा आहे, आणि 1 बरोबर 150, 3दा झाला हा क्वेश्चन. तर 2 बरोबर 300 होईल, 450 होईल. पण याच्यात 100 ॲडेड असतं, तर 100 जर मायनस केलं याच्यातून तर आपल्याला काय भेटणार इथं 200. तर एक्सची व्हॅल्यू काय भेटेल इथं 200. कसं काय ते आधीच्या पार्टमध्ये मी सांगितलेलं आहे. हा पण झालेला आहे बॉईज अँड गर्ल्सचा, एकदा ट्राय करता का. झालेला आहे हा सेम क्वेश्चन. द रेशो ऑफ बॉयज टू गर्ल्स इन विद्यापीठ एक्स अँड विद्यापीठ वाय इज 3:4 and 7:8 रिस्पेक्टिवली, and the number of girls in Vidyapeeth Y is x plus 5% more than that of the Vidyapeeth X. If the difference between the number of boys in Vidyapeeth X and Vidyapeeth and Y is 220 and the number of boys in Vidyapeeth Y is 700, then find the value of X. आता वायचे बॉयज दिलेले आहे ना, बॉयजवरून गर्ल्स भेटतात, गर्ल्सवरून तुम्हाला सांगितलं होतं मी प्लस मायनस कसं घ्यायचं, भाग कसा जातो, प्लस मायनस का नाही करायचं, प्लस का करायचं, प्लस का नाही करायचं, मायनस का करायचं, तुम्ही सांगितलं होतं 3ने भाग जातो अमुक टमुक, बरोबर का. एकदा ट्राय करा फटाफट, म्हणजे रिविजन पण होऊन जाईल तुमचं. अभी है भी नहीं ज़्यादा क्वेश्चन, कितने हैं देखता हूँ. बस दो है, 2 सवाल है बस, बाकी कुछ नहीं. दो सवाल है बस, अभी ख़त्म हो जाएगा आज, परसेंटेज ख़त्म हो जाएगा पूरा.
तुम्हाला सांगितलेलं पण होतं XY विद्यापीठ लिहा. बस याला सॉल्व केलं की एक्स भेटत आहेत है ना. किती आलं 20. आलं का रे सगळ्यांचं 20. अब ये लास्ट बट वन है. इन अ लायब्ररी X-5% ऑफ द बुक्स आर इन फ्रेंच. एका लायब्ररीमध्ये X-5% बुक हे फ्रेंच आहे. 20% ऑफ द रिमेनिंग आर इन द रशियन अँड द रेस्ट आर हिंदी. इफ देअर आर 900 बुक इन रशियन is बरोबर 900 book is Russian and the total number of book is French are 5500 म्हणजे फ्रेंचचे 5500 आहे, रशियनचे 900 आहे. देन द फाइंड द व्हॅल्यू ऑफ 33% ऑफ X मायनस 0.075x. आता याच्यात काय माहिती आहे का, हे ऑप्शन थोडेसे चुकलेले आहेत. नाही नाही ऑप्शन बरोबर आहे, ऑप्शन बरोबर आहे, काही प्रॉब्लेम नाही, ऑप्शनमध्ये काही प्रॉब्लेम नाही. करा सॉल्व फटाफट, सब कुछ बराबर आहे. आता हा क्वेश्चन तुम्हाला ऑनलाईन मी नाही भेटणार, म्हणजे याच्यावरती आन्सर कीमध्ये ChatGPTला विचारा तुम्ही, ते बी चुकीचं सांगते. तुम्हाला सांगितलं होतं एक क्वेश्चन ऑनलाईन पण नाही भेटत, तो हा होता. त्याचं सोल्युशन तुम्हालाच लावावं लागणार आहे डोकं, आणि लय सोपं आहे. मेरे साथ मेरे साजन मेरे साथ. करा सॉल्व करा फटाफट, सोना मना आहे. आलंय का कोणाचं? वाकडेजी, मनमत, भैया आ गए कि नहीं? क्या हो गया?
चुकायला लागलं. हाँ कटलं नहीं पाहिजे, वही दिक्कत है उसमें. इन अ लायब्ररी x मायनस 5%. सांगू का फटाफट. ब सिंपल आहे. इन अ लायब्ररी x मायनस 5% ऑफ द बुक्स आर इन फ्रेंच म्हटलं आहे. मग आपण काय करू, ते बुक्स टोटल y मानू. काय मानायचं इथं y. जर तुम्ही ते y मानलंच नाही ना, ते सगळं कॅन्सल होतं त्या केसमध्ये. जर y मानलं तर हे काय होतं माहिती आहे का, x मायनस 5% ऑफ y इज इक्वल टू भेटतं आपल्याला 5500, कारण फ्रेंचचे बुक एवढे आहेत. बरोबर. आता काय होणार, हे जे बुक आहे 900 हे कोणते आहे, रशियन आहे. रशियन काय होते, हे संपल्यानंतरचे हे बुक होते. मग 100 मायनस जर केला आपण x मायनस 5, तर याचा काय भेटतो, रिझल्ट काय भेटतो आपल्याला, तर हे भेटतो 100 मायनस प्लस मायनस x होतं, मायनस मायनस प्लस 5 होतं. म्हणजे हे भेटतं. जर y बुक होते तर yच्या x मायनस 5% संपले तर राहिले किती, 100 प्लस 5 105 मायनस x एवढे टक्के राहिले. किती राहिले, 105 मायनस x एवढे टक्के राहिले बरं का. आणि याच्या 20% जे आहेत, याच्या 20% जे आहेत ना, ते आहेत 900. याच्या 20% किती आहे, 900. आता जर याला सॉल्व केलं तर आपल्याला वायची व्हॅल्यू इथं भेटल. वायची व्हॅल्यू काय भेटल, 5500. 5500 गुणिले 100 भागिले x मायनस 5. ही कशाची व्हॅल्यू भेटणार आपल्याला, वायची. आता ही व्हॅल्यू जर याच्यात टाकली, 5500 गुणिले 100 भागिले x मायनस 5 बरोबर, इंटू 105 मायनस x बाय 100 इंटू 20 21 20 पंचे 100 बरोबर 900. आता इथं तुम्हाला x प्रेमाने भेटून जातो. एवढंच फक्त याच्यामध्ये प्रॉब्लेम होता की वाय मानायचं की नाही मानायचं. डायरेक्ट आपण 1 मानत होतो ना, तर 1 जर घेतलं तर इथं आन्सर येत नाही, 2-3 पानं वायाला जातात आणि सगळं कॅन्सल होतं. इथं उचलतो आपण, इथं टाकतो, y इक्वल टू वाय होतं ना, y इक्वल टू वाय झाल्यावर काय होणार आहे, 1 इक्वल टू 1 होणार आहे, सगळं कॅन्सल होणार आहे, व्हॅल्यूच भेटत नाही. मग आता इथं तुम्हाला व्हॅल्यू भेटेल बघा. हे 100 कटल, अजून काय कटतंय, हे 5 कटते बघा, 5 1 5 5 1 5 0 0. आता राहिलं काय, आपण काय करू, हे 2 2 शून्य पण कट करून टाकू आणि मग इथं राहिलं फक्त 11 ब्रॅकेटमध्ये 105 मायनस x आणि एक तर काही कामाचं नाही. इकडं राहील 9 x मायनस 5. क्लिअर आहे इथपर्यंत. मग इथं काय होईल, 11 5 55 होईल, 11 0 0 5 म्हणजे 11 1 11 होईल, मायनस 11 x होईल, इथं 9 x होईल, 9 5 मायनस 45 होईल. मग आता इथं काय होईल, 11 9 20 होईल. इथं घेतो आता याला 11x प्लस 9x म्हणजे इथं 20x होईल आणि हे 45 जर तिकडे ॲड झाले तर 1155 मध्ये 45 ॲड केल्यावर किती भेटतं, 1200 भेटल का. मग x बरोबर भेटल 1200 भागिले 20, तर हे होईल 60 होईल का, तर x बरोबर 60 भेटल. मग आता याला सॉल्व करायच्यात टाकून 1/3 ऑफ 60 1/3 ऑफ 60 मायनस 0.075 इंटू 60. मग हे होतं इथं 20 21 मायनस, आता हे 0 कट करू, इथं डेसिमल येईल, 6 पंचे 30 होईल, 6 7 42 आणि 3 45 होईल, पण हे 4.5 मायनस होईल. तर 20 मधून 4.5 जर गेले तर 20 मधून 4.5 जर गेले तर आन्सर भेटेल 15.5. 15.5. क्लियर आहे. घ्या मग लिहून फटाफट. कोई डाउट है किसी को यहाँ तक.
टेक्स्टमध्ये रिमेनिंग काय म्हटलं, रिमेनिंग 20% ऑफ रशियन म्हटलेलं आहे. म्हणजे उरलेले जर 20% उरलेल्याच्या 20% काढले तर 900 भेटतं. मग 100 काढल्यावर किती भेटेल, 900 जर 20% आहे, एक भाग जर 20% आहे 1/5, तर 5 बरोबर 4500 भेटेल. म्हणजे उरले 4500, संपले 5500, म्हणजे टोटल स्टुडंट किती भेटणार आहे, 10000. मग टोटल 10000 भेटतात. मग त्याच्यावरून तुम्ही एक्सची व्हॅल्यू डायरेक्ट कॅल्क्युलेट करू शकता. 10000च्या एक्स मायनस 5% बरोबर 5500. 10000च्या एक्स मायनस 5 म्हणजे 55% भेटेल ना. तर 55% बरोबर एक्स मायनस 5 भेटेल. मग एक्स मायनस 5 55 आहे, तर एक्सची व्हॅल्यू किती भेटणार आहे इथं, 60. डायरेक्ट पण काढू शकता. चलो लास्ट क्वेश्चन आहे पर्सेंटेज का, ये आप देख लो फटाक से. झालेलं आहे, आपण आत्ताच झालेलं आहे लास्ट. मग आज आपण इथं स्टॉप करू आणि सोमवारी प्रॉफिट अँड लॉसला स्टार्ट करू. पुढच्या लेक्चरमध्ये प्रॉफिट अँड लॉस स्टार्ट करू. ठीक आहे.